ते कमीत कमी 10 ते 12 दिवसातनं वातावरण बघून 15 दिवसातनं एखादा फवारा घेणं गरजेचं ठरतं. आता तुम्हाला जे शेड्यूल दिलेले त्याच्यामध्ये फवारा घेत असताना बरेच शेतकरी हाय रिस्क मॉलिक्यूल सुरुवातीला वापरतात. काही शेतकरी असे पहिला स्प्रे तुमचा कॅब्रिओटॉपचा असतो, मग तो काय होतं, स्ट्रॉबेरी ग्रुप हा पहिला निघून जातो. तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट नंतर जर करपा आला तर तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. म्हणून आपण दवामध्ये शेती करतो, म्हणजे सकाळी आपल्या कांद्यावरती बऱ्यापैकी दव असते. दवामध्ये जर तुम्ही कांदा पिकाचं व्यवस्थापन करता तर तुम्ही जेवढं कॉन्टॅक्ट फंगिसाईडवर काम केलं, म्हणजे सकाळी उठून जर तुम्ही M45 किंवा Z78 किंवा आपलं हे कुमानियल किंवा कवच असे कॉन्टॅक्ट फंगिसाईड प्लस संचार 40 असं कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही जर प्रतिबंधक म्हणून थोडा थोडा एक 5 दिवसांना 6 दिवसांना एखादा फवारा असं जर मारत राहिले तर तुम्ही करप्यावरती खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकता. वातावरण क्लीन असेल, सूर्यप्रकाश पडलेला असेल, तुम्हाला फवारा घ्यायचा असेल तर मग आंतरप्रवाही बुरशीनाशकाला जायचं. वातावरण ढगाळ असेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशक शक्यतो मारायचं नाही. वातावरणामध्ये सूर्यप्रकाश कमीत कमी 6 ते 7 तास मिळाला आपल्याला तेव्हाच आंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्ही मारलेलं फायदेशीर ठरतं. म्हणून वातावरण खराब असेल तर आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे कॉन्टॅक्ट फंगिसाईड. येतं लक्षात मला काय म्हणायचंय? त्याच्यामुळे मी काही कॉम्बिनेशन्स बनवलेले. कॉम्बिनेशन्समध्ये बुरशीनाशक घेत असताना सुरुवातीला थोडे लो रिस्कमधले घेतले, नंतर मीडियम रिस्कमध्ये घेतले, नंतर हाय रिस्कमध्ये घेतले. याच्यामध्ये कीटकनाशक जे वापरले ते सुद्धा प्रत्येक कीटकनाशकाचा ग्रुप बदलून घेतलेला आहे. आणि ग्रुप बदलून घेतल्यामुळे काय झालं की तुम्हाला त्या कीटकनाशकाचा जो रेजिस्टन्स तुमच्या त्या थ्रिप्समध्ये किंवा माव्यामध्ये डेव्हलप होणार होता तो पण होणार नाही, तुम्हाला रिझल्ट त्याचे प्रॉपर चांगले भेटतील. याच्यामध्ये 2 मुद्दे लक्षात घ्या की आपल्याला वाढीच्या अवस्थेमध्ये 2 मायक्रोन्यूट्रियनचे फवारणे कांदा पिकाला काढायचे. जसं जमिनीमध्ये मिंगल रिकमेंड केला आपण 25 दिवसाला, तसं फवारणीमध्ये पहिला फवारा तुमचा तणनाशकाबरोबर जायला पाहिजे, तणनाशकानंतर जायला पाहिजे. तो म्हणजे एक्सीड प्लस ब्लूम मॅजिक म्हणून आपली नवीन एक मिक्स NPK प्लस सेकंडरी न्यूट्रियनची मिक्स ग्रेड आलेली आहे, मॅजिक ग्रेड, ब्लूम मॅजिक प्लस साप. याच्यामध्ये साप एक बुरशीनाशक तुम्हाला इथं नाव दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनडिझम प्लस मँगोजेबचं कॉम्बिनेशन आहे, प्लस किंवा मग रेडोमिल गोल्ड प्लस कॉन्फिडॉर. म्हणजे असं बुरशीनाशक दिलंय की ते लो रिस्कमध्ये पण नाही आहे आणि खूप हाय रिस्कमध्ये पण नाही आहे, असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेलं आहे. ते कॉम्बिनेशन पहिल्या स्प्रेमध्ये घ्यायचं आहे. दुसऱ्या स्प्रे तुमचा साधारणतः 30 ते 35 दिवसाला झाला पाहिजे. म्हणजे 2 स्प्रेमध्ये वातावरण क्लीन असेल तर 15 दिवसाचं अंतर ठेवा. वातावरण थोडंसं खराब असेल तर 10 दिवसात एखादा फवारा घ्या. एक फवारा 3-3.5 हजारचा घेण्यापेक्षा 1000-1200चे 3 फवारे घेतले तर तुम्हाला त्याचे रिझल्ट हे चांगले भेटतील. मुद्दा समजून घ्या. खूप लोक खूप सुरुवातीलाच ॲमिस्टार असेल, इक्वेशन प्रो असेल, कॅब्रिओटॉप असेल, नेटिओ असेल, कस्टोडिया असेल, असे घातक मॉलिक्यूल सुरुवातीलाच मारून देतात आणि तुम्हाला सुरुवातीला रिझल्ट भेटतो. पण नंतर 60-65 दिवसाला जर तुमच्या प्लॉटमध्ये करपा घुसला, करपा माहिती ना त्यावेळेस इतका खतरनाक येतो तो 2 ते 3 दिवसामध्ये प्लॉट तुमचा पूर्ण करपून टाकतो. अशा वेळेस आपल्या हातामध्ये काही राहत नाही. म्हणून मॉलिक्यूल तुम्हाला जे शेड्यूलमध्ये दिलेले ते प्रॉपर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं न्यूट्रिबॉन प्लस सिलिको बूस्ट, इथं सिलिकॉनचा वापर केलेला आहे. शेड्यूलमध्ये न्यूट्रिएंटचं पर्सेंटेज आणि कोणतं न्यूट्रिएंट प्रॉपर जायला पाहिजे त्यानुसार शेड्यूल बनवलेलं आहे. सिलिको बूस्ट म्हणजे सिलिकॉन प्लस पोटॅश, एकमेव सिलिको बूस्ट असा प्रॉडक्ट की त्याच्यामध्ये 50% सिलिकॉन आणि जवळजवळ 31% पोटॅश मिळतो. पोटॅश आणि सिलिकॉनमुळे तुमच्या कांद्याची पात रफ राहते. रफ असल्यामुळे थ्रिप्स मॅनेजमेंट आपल्याला प्रॉपर करता येतं, डिसीज मॅनेजमेंट आपल्याला रोग व्यवस्थापन आपल्याला प्रॉपर करता येतं. 45 ते 50 दिवसाला किंवा 40 ते 45 दिवसाला K2 व्हायब्रंट म्हणून मायक्रोन्यूट्रियन लिहिलेलं आहे. कांद्या पिकामध्ये 2 मायक्रोन्यूट्रियन प्रॉपर स्टेजला गेले पाहिजे, एक 20 ते 25 दिवसाला आणि दुसरं 40 ते 45 दिवसाला. असे 2 प्रॉपर स्प्रे तुमचे मायक्रोन्यूट्रियनचे केले तर तुम्हाला नंतर 45 दिवसानंतर कांद्याला कोणतंही मायक्रोन्यूट्रियन मारायची गरज पडत नाही. कारण वाढीची अवस्था आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन हा खूप जवळचा विषय मित्रांनो, तो तुम्ही इथून घेऊन जाणं गरजेचं आहे. वाढीच्या अवस्थेमध्ये जेवढे मायक्रोन्यूट्रियन तुम्ही प्रॉपर पुरवले तेवढं तुम्हाला मॅच्युरिटी स्टेजला मायक्रोन्यूट्रियन देण्याची गरज पडत नाही, कारण ते साठवून ठेवतं आणि नंतर हळूहळू ते पीक त्याला वापरत असतं. म्हणून एक्सीड आणि K2 व्हायब्रंट असे 2 मायक्रोन्यूट्रियन प्रॉपर दिले, त्याच्याबरोबर प्रोबियॉन, कर्जेट आणि मार्शल असं कॉम्बिनेशन दिलेले. नेक्स्ट नंतर सेमिग्रो, फॉस्मॅजिक, मर्जर, अलिका
नंतर मग एक्सटेंड पॉवर, परत सिलिकोबूस्ट म्हणजे सिलिकॉन, आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला चौथ्या स्प्रेमध्ये कॅब्रिओटॉपचं नाव दिसतंय की नाही. म्हणजे चौथ्या स्प्रेला तुम्ही एखादा स्ट्रॉबेलिंग ग्रुपला तुम्ही तिथं जाऊ शकतात, किंवा मग तुमचं ॲमिस्टार टॉप दोन्हीपैकी एक. आणि 80 ते 90 दिवशी जसं सरांनी सांगितलं की शेवटचं पाणी आपण जेव्हा तोडतो तेव्हा एक आंतरप्रवाही बुरशीनाशक तुमच्या कांद्या पिकामध्ये जरी तुम्हाला मारायचं नसेल तरी मारा, जेणेकरून स्टोरेजमध्ये जो तुमच्या प्लॉटमधली बुरशी स्टोरेजमध्ये जाते ती बुरशी तुम्हाला तिथं कंट्रोलमध्ये ठेवता येईल. मग तिथं खूप महागडं औषध मारत बसू नका. काय म्हणता हे मारा ते मारा, काही नाही. साधं तुम्ही एक आंतरप्रवाही 3-4 मॉलिक्यूल आहेत त्याच्यापैकी एक, जसं की स्कोर घ्या किंवा कॉन्टाप घ्या किंवा रोको घ्या किंवा 22 घ्या. साधं एक आंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्ही पाणी शेवटचं तोडलं त्या स्टेजला एक गच्च फवारा घेऊन घ्या. त्याच्याबरोबर बाकीचं काही घेतलं नाही तरी चालेल. थोडंसं वाटलं तर पोटॅश बेस जसं फ्रूट मॅजिक म्हणून आपलं प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामध्ये 0,744 म्हणजे 0 नायट्रोजन 7 थोडासा फॉस्फरस आणि 44% पोटॅश जो तुम्ही फवारणीमधनं त्या स्टेजला देऊ शकता. ते तिथं कॉम्बिनेशन दिले. त्याच्याबरोबर तुम्हाला प्रोबियॉन प्लस रोको. प्रोबियॉन म्हणजे एक ॲमिनो ॲसिड, थोडंसं पत्तीला तिथं ग्रिप करण्यासाठी ॲमिनो ॲसिड, आणि रोको असं बुरशीनाशक दिलं. हे बुरशीनाशक तुम्हाला ह्या स्टेजला का मारायचे? कारण सुप्त अवस्थेमधली बुरशी आंतरप्रवाही होऊन स्टोरेजमध्ये जी जाणार आहे ती स्टोरेजमध्ये न जाता तिथल्या तिथं आपण कोलॅप्स करण्यासाठी मदत करू. असं हे कॉम्बिनेशन बनवायचं आहे. असे 6 ते 7 स्प्रेचं कॉम्बिनेशन, शेड्यूलमधलं बेसल डोस, तणनाशकानंतरचा डोस आणि नंतर 45 दिवसाचा डोस, असं बऱ्यापैकी